या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत आदित्य आणि अनुष्का त्या फार्म हाऊसवर येऊन पोहोचतात. मात्र पारू आणि तो नानू काही तिथे आलेले नसतात आणि त्यामुळे आदित्य काळजीत पडतो. पण तितक्यात नानू आणि पारू त्या ठिकाणी येतात आणि त्या दोघांना बघून आदित्य तर अजूनच चिडतो. तर पारू मुद्दाम आदित्यसमोर नानूचं खूप कौतुक करत असते आणि म्हणत असते की नानू तुझ्यासोबत गप्पा मारता मारता वेळ कसा गेला ना ते कळलंच नाही. आणि ते ऐकून नानू तर खूपच खुश होतो आणि प्रेमाने पारूकडे बघू लागतो. त्यानंतर मग तो आदित्यला सांगतो की तुमच्या गाडीची किल्ली द्या, मी डिकीमधून सामान बाहेर काढतो. आणि मग त्यानंतर तो ते सगळं सामान घरात ठेवायला जातो. तर आदित्य रागातच पारूकडे बघत म्हणत असतो की अनोळखी ठिकाणी अनोळखी लोकांसोबत फिरू नये, एवढं सुद्धा काही लोकांना कळत नाही. तर पारूसुद्धा त्याला टोमणा मारत म्हणत असते की ते ओळखीचेच अनोळखी वाटत आहेत म्हटल्यावर माणसाने तरी काय करावं. आणि ते ऐकून आदित्य तिला विचारतो की तू काही म्हणालीस का? तर पारू म्हणते की नाही, मी कशाला तुम्हाला काही म्हणेल, जसं तुम्ही हवेत बोलताय ना तसंच मी सुद्धा हवेतच बोलते. आणि ते ऐकून आदित्यला तर काय उत्तर द्यावं तेच कळत नाही. आणि मग तितक्यात नानू त्या ठिकाणी येतो आणि पारूला घेऊन घरात जातो. त्यानंतर मग रात्री अनुष्का आणि आदित्य छान अंगणामध्ये बसलेले असतात आणि चंद्राकडे बघत असतात. आदित्य तर त्या चंद्राकडे एकटक बघतच असतो आणि त्यामुळे अनुष्का हसतच म्हणते की आदित्य, कधी कधी चंद्र हा जमिनीवर सुद्धा असतो, फक्त तशी बघायला नजर हवी. आणि ते ऐकून आदित्य म्हणतो की अगदी खरं आहे अनुष्का, मात्र आजचा चंद्र ना काहीतरी वेगळाच आहे, त्याच्याकडे बघून मला कोणाची तरी आठवण येते. आणि ते ऐकून अनुष्का म्हणते की मी इथे तुझ्या सोबत असताना तुला कोणाची आठवण येते? आणि ते ऐकून आदित्य हसून म्हणतो की आईची. आणि मग त्यानंतर तो अनुष्काला सांगू लागतो की माझी आईसुद्धा अगदी चंद्रासारखीच आहे आणि आत्ता आपण आईपासून खूप दूर आहोत ना, पण तरीसुद्धा या चंद्रामुळे मी तिच्या जवळ आहे असंच मला वाटते. आई मला नेहमी म्हणते की जेव्हा आपण एकमेकांपासून दूर असू ना, तेव्हा निसर्गातील एखाद्या गोष्टीकडे बघायचं, त्यामुळे आपल्याला एकमेकांच्या आपण किती जवळ आहोत ते जाणवतं. आणि त्यावर अनुष्का फक्त मान डोलवत हो म्हणते. त्या दोघांचं बोलणं सुरू असतानाच पारू जेवण घेऊन त्या ठिकाणी येते. तर आदित्य तिला सांगतो की पारू, तू कशाला जेवण बनवलं, इथे कोणी स्टाफ नाही आहे का? मात्र पारू म्हणत असते की मालक साहेब, मी नोकरच आहे ना शेवटी, मालकाची सेवा करणं हेच माझं काम, मग त्यात काय झालं? आणि त्यावर अनुष्का म्हणते की पारू, तू ना खरंच खूप मेहनती आहेस. पारू म्हणत असते की अनुष्का मॅडम, हेच माझं काम आहे म्हटल्यावर मला हे काम करायलाच हवं ना. आणि मग त्यानंतर ती त्या दोघांचं जेवण टेबलवर मांडते. आणि मग त्यानंतर ती असं सांगू लागते की नानूने मला वेगवेगळे पदार्थ बनवायला शिकवले, त्याच्यासोबत कसा वेळ जातो ना तेच मला कळत नाही. आणि ते ऐकून आदित्य रागातच तिच्याकडे बघू लागतो. तर आदित्यला अजून चिडवण्यासाठी पारू मुद्दाम वाटेल तसं खोटं बोलत असते. ती म्हणत असते की नानूसोबत सायकलवरून येताना मला खरंच खूप मजा आली, नानूने मला द्राक्षाची बागसुद्धा दाखवली, किती गोड द्राक्ष होती तिकडची. आणि ते ऐकून आदित्य आणि अनुष्का एकमेकांना विचारतात की या सीझनमध्ये द्राक्ष. मात्र पारू काही गप्प बसत नाही. तिने नानूसोबत किती मजा मस्ती केली हेच ती आदित्यला पुन्हा पुन्हा सांगू लागते. आणि त्यामुळे मग आदित्यसुद्धा म्हणत असतो की अगं पारू, हे तर काहीच नाही, मी आणि अनुष्काने सुद्धा खूप गप्पा मारल्या, आम्हाला येताना एक तळं लागलं आणि त्या तळ्यामध्ये भरपूर कमळ होती, मी अनुष्कासाठी अनेक कमळं घेऊन आलो. आणि ते ऐकून अनुष्का आश्चर्याने आदित्यकडे बघू लागते, कारण हे सगळंच खोटं असतं. मात्र आदित्य तरीही पारूची गंमत करण्यासाठी खोटं बोलतच राहतो. आणि हे पारूच्या लक्षात आल्यावर ती विचारते की आदित्य सर, मग ती सगळी कमळाची फुलं कुठे आहेत सांगा बरं मला. आणि त्यावर आदित्य पटकन म्हणतो की ती मी इकडे कशाला घेऊन येऊ, तिकडे एक माळी काका होते, त्यांना मी दिली आहेत. आणि ते ऐकून पारू हसू लागते आणि मग त्यानंतर ती तेथून निघून जाते. तर अनुष्का आदित्यला विचारत असते की तू खोटं का बोलला? तर आदित्य म्हणत असतो की तू बघितलं ना, ती किती फेकत होती, मग मला सुद्धा खोटं बोलावंसं वाटलं. आणि मग ते दोघेजण जेवण करण्यासाठी जातात. दुसरीकडे अहिल्याला अजूनही गुरुजींचंच बोलणं आठवत असतं आणि ती त्याच विचारात असते. तितक्यात श्रीकांत त्या ठिकाणी येतो. तो अहिल्याला समजावतो की ज्या गोष्टी आपल्या हातात नाही त्यांचा विचार करून काय उपयोग आहे. मात्र अहिल्या म्हणत असते
की आदित्यसारखा मुलगा आपल्या पोटी जन्माला आला हे आपलं भाग्य आहे. मात्र आदित्यच्या भाग्यात काय आहे ना तेच मला कळत नाही. गुरुजी जे काही बोलले त्यामुळे मला खरंच खूप टेन्शन आलं आहे. आदित्य खरंच खूप गुणी मुलगा आहे. मात्र त्याच्या आयुष्यातले काही निर्णय आपण असं बेधडकपणे का घेऊ शकत नाही ना, याचंच मला वाईट वाटतंय. मात्र त्यावर श्रीकांत तिला समजावतो की अहिल्या काही काळजी करू नको. उद्या गुरुजी घरी येणार आहेत ना, आपण त्यांच्याशी सविस्तरपणे बोलूयात. आणि त्यावर अहिल्या हो म्हणते. त्यानंतर श्रीकांतला एक महत्त्वाचा फोन येतो, त्यामुळे तो बाहेर जातो. दुसरीकडे अनुष्का एकटेच अंगणामध्ये फेऱ्या घालत असते आणि त्यावेळी ती मनाशी म्हणत असते की दिशा जे काही बोलली ना ते अगदी खरं आहे. या आदित्यला आणि किर्लोस्कर फॅमिलीला संपवण्यासाठी सगळ्यात मोठा अडथळा आहे तो म्हणजे त्या पारूचा. मला आधी असं वाटलं की ती फक्त एक मोलकरीण आहे, तिला कसंही मॅनेज करता येईल. मात्र आता ती खरंच खूप अवघड वाटते. काही करून तिचा बंदोबस्त करायलाच हवा. आणि तिचे ते सगळे विचार सुरू असतानाच तिला अहिल्याचा कॉल येतो. ती रागातच म्हणते की आता ही बाई कशाला फोन करते. मात्र नाईलाजाने ती कॉल रिसीव करते आणि तिच्याशी गोड गोड बोलण्याचं नाटक करते. तर अहिल्या तिला विचारत असते की अनुष्का तू कशी आहेस, तुम्ही व्यवस्थितपणे पोहोचलात ना, आणि आदित्य कुठे आहे. तर अनुष्का सांगत असते की अहिल्या मॅडम तुम्ही काही काळजी करू नका, आम्ही सुखरूप फार्म हाऊसवर पोहोचलो आहोत आणि आदित्य त्याच्या खोलीत आहे. आणि मग त्यानंतर ती मुद्दाम विचारते की आज गुरुजी घरी येणार होते ना, मग त्यांनी काय सांगितलं, लग्नाचा मुहूर्त निघाला का. आणि ते ऐकून अहिल्याला गुरुजींनी सांगितलेलं बोलणं आठवतं आणि ती काहीच उत्तर देत नाही. तर अनुष्का हसतच असते आणि म्हणत असते की काय झालं अहिल्या मॅडम, काही प्रॉब्लेम आहे का. मात्र अहिल्या तिला काही सांगत नाही. ती फक्त इतकंच म्हणते की गुरुजी आज नाही आले, ते उद्या येणार आहेत, तू काही काळजी करू नको, फक्त तुझी आणि आदित्यची काळजी घे. तर अनुष्का म्हणत असते की हो अहिल्या मॅडम, मी असताना तुम्ही कशाचीही काळजी करू नका. त्यानंतर अहिल्या तिला तिचा आणि आदित्यचा उद्याचा प्लॅन विचारते. तर अनुष्का सांगते की जास्त काही नाही, फक्त आम्ही उद्या कंपनीसाठी एक सर्वे करणार आहोत आणि मग त्यानंतर शॉपिंगसाठी जाणार आहोत. त्यावर अहिल्या म्हणते की ठीक आहे आणि मग ती फोन ठेवून देते. मात्र मनाशी ती सतत गुरुजींच्या बोलण्याचाच विचार करत असते आणि पुढे काय होईल याचीच तिला काळजी वाटत असते. दुसऱ्या दिवशी सकाळी नानू आणि पारू बागेमध्ये कडीपत्त्याचं झाड शोधत असतात आणि त्यावेळी नानू पारूसोबत वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारत असतो. आणि त्यानंतर तो बागेतल्या एका झाडाजवळ जात म्हणतो की याच झाडाखाली बसून मी तिच्यासाठी प्रेमपत्र लिहायचो. तर पारू विचारते की कोणासाठी. तर नानू सांगतो की होती एक मुलगी, माझं तिच्यावर ना खरंच खूप प्रेम होतं, पण तिला ते सांगायची माझ्यात कधी हिंमतच झाली नाही, म्हणून मग मी याच झाडाखाली बसून तिच्यासाठी प्रेमपत्र लिहिलं आणि माझ्या एका मित्राच्या हातात दिलं. मी त्याला सांगितलं की हे प्रेमपत्र तिला नेऊन दे, मात्र ती माझ्या त्या मित्राच्याच प्रेमात पडली. आणि नानूची ती स्टोरी ऐकून पारूला तर खूप हसू येतं आणि त्यावेळी अनुष्कासुद्धा त्या ठिकाणी आलेली असते. ती सुद्धा ते सगळं काही ऐकते आणि हसू लागते आणि हसता हसता ती मनाशी म्हणते की कधी कधी दोन मूर्ख माणसंसुद्धा चांगली आयडिया देतात, आता मी याचाच वापर करणार. आणि मग ती तेथून निघून जाते. तर नानू ती संधी साधत पारूला म्हणत असतो की पारू मला माहीत आहे तू तिच्यासारखी नाही, जेव्हा मला तू पहिल्यांदा दिसली ना तेव्हाच मला असं वाटलं की मला माझं प्रेम परत सापडलं. पण ते ऐकून पारू घाबरते आणि पटकन विषय बदलते आणि तेथून निघून जाते. नानूला मात्र असंच वाटत असतं की पारू त्याच्यासुद्धा प्रेमात पडली. त्यानंतर पारू अनुष्कासाठी चहा घेऊन तिच्या खोलीत जाते. तर अनुष्का तिला थांबवत म्हणते की पारू माझं तुझ्याकडे महत्त्वाचं काम आहे. आणि ती पारूला बसायला सांगते आणि त्यानंतर ती पारूला म्हणते की आता थोड्याच दिवसांमध्ये माझं आणि आदित्यचं लग्न होईल. मात्र माझ्या मनात त्याच्याविषयी ज्या भावना आहेत ना त्या मला त्याला सांगताच आल्या नाहीत आणि आता मला त्याला त्या पत्रातून लिहून सांगायच्या आहेत. त्यावर पारू म्हणते की ठीक आहे, पण मग यात मी काय करू. तर अनुष्का नाटक करत म्हणते की माझं शिक्षण इंग्लिश मिडियममधून झालं आहे ना, त्यामुळे मला मराठी व्यवस्थित लिहिता येत नाही आणि माझं अक्षरही चांगलं नाही, त्यामुळे तू प्लीज आदित्यसाठी प्रेमपत्र लिही. आणि ते ऐकून पारू घाबरते. ती म्हणत असते की अनुष्का मॅडम हे काय बोलताय तुम्ही, मी आदित्य सरांसाठी कसं काय पत्र लिहू. पण अनुष्का तिचं काही ऐकत नाही. ती नाटक करत म्हणत असते की अगं तुला तुझ्या मनाचं काही लिहायचं नाही आहे, मी जे सांगेल ना ते लिही फक्त. आणि मग त्यानंतर ती पारूच्या हातामध्ये वही पेन देते
आणि मग त्यानंतर अनुष्का जे काही सांगेल ते पारू त्या वहीवर लिहायला सुरुवात करते आणि मग अनुष्का हसतच पारूकडे बघू लागते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत जेव्हा गुरुजी सांगतात की आदित्यची होणारी बायको ही कष्टकरी घराण्यातली असेल आणि ते ऐकून दामिनी पटकन म्हणते की नक्कीच ती पारू असणार आणि ते ऐकून अहिल्या तर खूपच चिडते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.